विचारायचं होतं की आता तू कोल्हापूरला सगळं आता पोस्ट मॅच आपण टुर्नामेंट पोस्ट टुर्नामेंट आहे ओके. तू केएल कोल्हापूरला तू ट्विन टावर वगैरे फिरला, तिकडे तो एक्सपिरियन्स केला, स्वीट वगैरे एक्सपिरियन्स केला आणि आता आपण पेनांगला आपण शूट करतोय, हे व्हिडिओ आपण शूट करतोय. तर पेनांग आयलँड आहे, हे कोल्हापूर एक कॅपिटल सिटी आहे. तर तुला हे डिफरन्स काय कळतं, कल्चरल एक्सपिरियन्स मध्ये तुला काय वाटतं? कल्चरल एक्सपिरियन्स मध्ये असं वाटतं की कोल्हापूर जी सिटी आहे ती मेन कॅपिटल आहे म्हणून तिकडे जास्त रिच लोक राहतात. रिच लोक असून पण ते लोक डिसिप्लिन मध्ये राहतात. असं इंडियासारखं असं तरी नाही दिसलं मला की रिच म्हणून काही वेल एज्युकेटेड आणि आणि बाकी काय तिथले फेमस स्पॉट्स वगैरे होते, ट्विन टॉवर्स होते, अजून काय काय म्हणजे बघितलं आपण फोटोमध्ये ट्विन टावर बघितला, तो रिअल मध्ये ट्विन टावर, त्याच्यामध्ये काय डिफरन्स? ते एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं उंच असेल, एवढं रिच दिसेल ते दिसताना पण, आणि रात्री जास्त ते चांगलं दिसतं. कोल्हापूर जी सिटी आहे ती डे पेक्षा नाईट लाईफ ही चांगलं आहे जास्तीत जास्त. आणि त्यांचं कल्चर असं आहे की जेवढं मी ऑब्झर्व केलं तर तिथे नाईट राईड्स आपण बघितले, बाईक्स वगैरे चालवतात रात्री. फर्स्ट टाइम बाईकचा क्लब बघितला आपण रात्री, तेवढं एक बघितलं. बाकी तेच लोक बघितले की जास्त डिसिप्लिन असतात, त्यांचे रोड्स क्लीन आहेत, त्यांच्या जागा कचरा वगैरे नाहीये, काही नाहीये, आणि तेवढं पीपल पण फ्रेंडली आहे. लोक पण फ्रेंडली आहेत तिकडे. हेच बाकी. आणि पेनांग मध्ये काय डिफरन्स? पेनांग मध्ये असं काही, इथे फक्त बीच एक ऑब्झर्व केला आपण, ते खूप चांगलं आहे. बाकी सगळं मार्केट वगैरे बघितलं आपण. डिफरन्स एवढाच आहे की इथे लोक तेवढे रिच वाटले नाही मला जेवढे कोल्हापूरमध्ये होते. इथे फार नॉर्मल लाईफस्टाईल, ओल्ड सिटी, एक ओल्ड पीपल, तसे लोक आहेत. नॉर्मल एरिया, एकदम नॉर्मल लाईफस्टाईल आहे. कोल्हापूरमध्ये एक प्रॉपर सिटी आणि एक मेट्रोपॉलिटन नॉर्मल टाउनशिप म्हणतो तसा टाईप मध्ये. पण आय थिंक सगळ्यांनी आपले प्लेयर्सने पण एन्जॉय केले. इव्हन आय थिंक तू पण ते एन्जॉय कर. ऑफकोर्स शॉपिंग पण आता करायची लागेल. करायची आता कोल्हापूर जाशील परत तेव्हा शॉपिंग करशील. येस. तू चायनाटाउन बघितला आहे का नाही बघितला? बघितलं चायनाटाउन, इथलं बघितलं, तिकडे नाही बघितलं. तू कोल्हापूर मध्ये बघशील आता परत चायनाटाउन, तर खूप डिफरन्स. तेच इथले शॉपिंग स्ट्रीट्स आणि तिथल्या शॉपिंग स्ट्रीट्स मध्ये इकडे बघितलं व्हरायटी बिलकुल नाही. हा, एका व्हरायटी नाहीये इकडे असेल तिथे व्हरायटी तुला भरपूर भेटते. इव्हन इन एव्हरी अटायर, एव्हरी शूज, तुला काय घ्यायचे, वॉचेस, खूप. आणि फुटबॉल कल्चर कसं आहे? मेन थिंग आपलं फुटबॉल कल्चर तर असंच आहे की मोस्टली प्रत्येक प्लेअर फार डिसिप्लिन्ड आहे, एकदम फिजिकली चांगले आहेत, मेंटली खूप स्ट्रॉंग आहेत, आणि ऑन द पिच ते लोक खूप हार्ड आहेत. इंडियन सिटी ते लोकांना फेस करायला फर्स्ट टाइम तरी खूप टफ आहे, कारण त्या लोकांना प्रत्येक स्किलसेट लगेच, म्हणजे त्यांच्या ट्रेनिंगमुळे, प्रॅक्टिसमुळे त्यांना प्रत्येक स्किलसेट कळतो की आपण पहिले काय करणार आहे. त्याच्यामुळे ते लोक असे, जितके पण एज जेवढे जास्त असलं तेवढे ते लोक चांगले खेळतात, असं तरी ऑब्झर्व केलं त्यांचे एक्सपिरियन्स. मला असं वाटतं की ते पूर्ण फिजिकली, ते असं नाही की नुसते फिजिकली स्ट्रॉंग आहे, मेंटली पण स्ट्रॉंग आहे. आणि आय थिंक त्यांचं ते गेम समोरच्या टीमचं, ऑपोनंटचं प्रॉपरली फर्स्ट 2 मिनिट्स 5 मिनिट्स ऑब्झर्व करतात की काय करतो. कारण की इव्हन आपले प्लेस खेळले, ड्रिबलिंग मध्ये त्यांना प्रॉब्लेम आला, 1v1 2v1 सिच्युएशन. ते कधी असे अंगावर गेले नाही, होल्डवर खेळले, होल्डवर करून त्यांनी बॉल काढले, प्लस काउंटर अटॅकला आपल्याला ऍटलीस्ट त्यांनी गोल्स अटेम्प्ट केले. सो त्यांचं असं नाही की ते शांत, काम, कंपोजर, माइंडसेटनी खेळायचं. कम्युनिकेशन पण बेटर आहे टीम मध्ये, कम्युनिकेशन बेटर आहे टीम मध्ये, कम्युनिकेशन आणि त्याचा बॉन्ड आहे. आणि त्याचे स्पेस, त्यांना ते रोज खेळतात तिकडे, त्याचा स्पेसचा तो अंदाज आहे. असं पण नाही की त्यांनी समज गोल लीड घेतली आपल्या गेट तर ते हायपअप झाले सगळे की जास्त गोल आहेत तर मग आता आरामात खेळू. त्यांना अजून गोल मारायची ते भूक असते, अंगरनेस होता की अजून गोल मारू. इव्हन ते आपण पण शिकला पाहिजे ऍज अ टीम. आपल्या टीम मध्ये आपल्याच नाही पण एक इंडियन माइंडसेट असतो की इंडियन मध्ये असं आहे की एक गोल लीड मध्ये गेले स्ट्रॉंग टीमचं तर आपण खूप हायअप होतो की आपण आता लीड मध्ये आपण जिंकूच वगैरे. पण लास्ट मिनिटला काय येऊ शकतं ते आपण इथे बघितलं. म्हणजे इव्हन आपल्याला पेनल्टी झाले, त्यांना भेटले पेनल्टीज, पण आपल्याला लक होतं की त्यांनी पेनल्टी मिस केली. इव्हन आपला तो किपर आर्यननी पण ते सेव्ह काढलाय, क्रुशियल मोमेंटला काढलं. इव्हन तो दुसरा पण क्रुशियल होता की तो वर त्यांनी मारलेला होता, पण आपण तो कन्वर्ट नाही करू शकलो त्या मॅच. आपण ते कन्वर्ट करू शकलो असतं आपण आता वेगळ्या स्टेजला असलो. अँड बाकी टुर्नामेंट मध्ये तर ओव्हरऑल तुला त्या एक्सपिरियन्स कसं होतं, ते कशी होती टुर्नामेंट? एशिया आपण फुटबॉल खेळलो, ती कशी होती? ॲज ऑर्गनाईज कसं केलं? ऑर्गनाईज तर मस्त केलं होतं, फॅसिलिटी खूप चांगली होती, मॅनेजमेंट पण खूप चांगली होती, प्लेयर्स सगळे डिसिप्लिन होते, वरनं लाईव्ह स्ट्रीमिंग होतं, होते सगळ्या पॅरेंट्सनी पण बघितलं. लाईव्ह स्ट्रीमिंग याच्याने कळतं की प्लेअर कसा खेळलाय मॅच, नंतर बघायला मिळतं, अनालाइज करायला. नंतर त्याला
असेल इच्छा तर सोशल मीडियावरती तो टाकू शकतो म्हणजे ते पण एक ऍडव्हान्टेज आहे. बाकी सगळं गोल्स मारले, गोल्स हो तुझा गोल स्कोर म्हणजे ऍटलीस्ट इंटरनॅशनल फर्स्ट गोल असतो हो तू मारलेस, हो ऍटलीस्ट तू किती 4 to 5 गोल्स मारले Yes. टोटल ओव्हरऑल टुर्नामेंट मध्ये, हा काय 4 to 5. 4 to 5. तुला त्याचं तुला कसं वाटतं की ऍज अ प्लेअर इंटरनॅशनल टुर्नामेंट प्राऊड तर आहे मी की इंटरनॅशनली गोल्स मारले, पण माझं मेन एम होतं की टुर्नामेंट जिंकावी. पण गोल्स मारणं म्हणजे ते ठीक आहे, म्हणजे एका स्ट्रायकर सिटी फार कॉमन आहे गोल्स मारणं म्हणजे. पण इंटरनॅशनली गोल्स मारले खूप चांगलं वाटतं मला. पण टुर्नामेंट समोर जिंकलो असतो आपण किंवा टॉप 3 जरी आलो असतो आपण, एक वेगळा पॅकेज आला असता. खूप छान वाटलं असतं मला, जास्त अजून छान वाटलं असतं. अजून तुला एक लास्ट क्वेश्चन विचारायचं आहे की इंडियन प्लेयर्सनी काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे एक नॉर्मल ओव्हरऑल, हा. आपलीच टीम नाही पण ऍज अ इंडियन प्लेयर, तुझे आता फ्रेंड्स असतील, आपलं तुझं जाशील परत टाउन मध्ये सिटीमध्ये, तर तुला परत तिथले फ्रेंड्स आहेत, हो. त्यांनी विचारलं तुला की तू काय करू आम्ही, तू ऑब्झर्व हा. केलंय मलेशियामध्ये, हा. तर त्यांना काय सांगशील की ऍज अ कॉमन फुटबॉलर्सला काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे या एक्सपिरियन्स? त्यांना एवढं सांगेन, डेली ट्रेनिंग, डेली प्रॅक्टिस सेशन्स वगैरे, वीकली मॅचेस खेळा, डेली मॅचेस पण नाही, वीकली मॅचेस खेळा, पण ट्रेनिंग मिस करू नका. मोठ्या ग्राउंडवर खेळा, जसं मिळेल तसं खेळा, पण खेळा. टीम एकच ठेवा, नवीन प्लेयर्स न काढू टीम मध्ये, बॉन्डिंग तुटतं, फॉर्मेशन पण तुटतं वगैरे. बाकी काय नाही, डाएट ठेवा, डिसिप्लिन राहा, मेंटली स्ट्रॉंग राहा.